आप्पासाहेब गिन्यांदे भोसले, राहणार खंडाळी तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. या खंडाळी गावात काही जणांवर आत्महत्या करायची वेळ आली आणि माझ्या स्वतःला आत्महत्या करायची वेळ आली. काही जणाला आत्महत्या अशा करणारी माणसं बरीच आहेत. ही का घडतं तर इथं एक गँग मोठी तयार झालेली आहे. ही जी गँग आहे ही गँग कुणी तयार केली तर ही गँगचा मेन सूत्रधार हा गजानन उप गणेश जगन्नाथ भोसले हा माणूस आहे आणि दुसरा जे आहे तो हा शरद मुरलीधर भोसले, ही त्या 2 नंबरचा सूत्रधार. गणेशची माहिती तुम्हाला देतो. आता हे गणेशनं सगळं केलं होतं. गणेशनं मला बारवर नेलं वेळापूर एका. गणेश मला मदत मागायला आला. मदत काय मागायला आला तर रावसाहेब हरिदास भोसले ह्याला मारायचा आहे, ह्याचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे म्हणून मला मदत मागायला लागला. मी त्याला समजून सांगितलं बाबा ह्या गोष्टी करून चालत नसते, तू चांगला माणूस आहे, तुला गाव नाव असतंय, तू का हेच करतोय, तुला कोणतरी उचलते, तुम्हाला काय घेणं देणं आहे, माझं किती पैसे जाऊ द्या पण ह्याचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे. मी काय केले ना आवरण ना बारमध्ये मला बाकी एकामेका आम्ही आलो काय केले आणि ती थांबना. शेवटी मला दम देऊन तयार करायला लागला. मी तयार होणार म्हणलं की त्याला म्हटलं की आता ही तयार होत नाही, मारू शकत नाही. मारायला मदत मागितली, मी केली नाही. शेवटी त्यानं फडं सुपारी देऊन मारायला ठरवलं. तेच मला दम देऊन थांबवत होता की तिथे एक मोठी माहिती अशी मिळाली की ते पुण्यात एका गँगच्या संपर्कात आहे. त्या गँगचं बी नाव मी सांगू शकतो की पुण्यात एक गँग अशी आहे त्याच्या संबंधातली की रवी काळभरून आहे. त्या गँगला सुपारी देऊन रावसाहेबला मारणार होता आहे. पण मी पाया पडलो त्याच्या, हे करू नको, आज जरी तो त्याला मारतो उद्या तुला कोणतरी त्याला मारणार आहे, ही ऐकून घेत नव्हता. पण मी त्याला सांगितलं तू जरी आज त्याला मारलं तर मी सगळ्या माणसाला सांगणार आहे तुझं नाव. रावसाहेबला काय दगाफटका झाला तर मी तुझं नाव सांगणार आहे. मी पोलीस स्टेशनला सांगणार आहे की रावसाहेबचं काय झालं ती गणेशनेच केलं. कारण मला माहिती मिळेल सगळ्या आधी 2 तास पोलीस स्टेशनला हॉटेलवर. मग त्यावेळेस जरा शांत झाला. आता त्या अडचणीत आला की कसं मारायला मदत करणं आणि सुपारी देऊन मारत होता, तिथंही मारून देणार. तर माझ्यापेक्षा लहान असून मी त्या पाया पडलो. तिथं पाया पडून थांबवल्या गेलं पण तिथं थांबला. पण त्यानं चक्र दुसरं फिरवलं. रावसाहेबला मारायचं ठरलेलं ही मला माहीत झाली. आता ही सगळ्याला सांगेल. मग मला मारायचा प्लॅन चालू केला त्यानं. मी म्हणलं जिथनं मला आणलं तिथं येऊन सोड. मग आम्ही बारवरनं चौकात आलो, येळापर्यंत चौकातनं खंडाळीला लागलो. तेच त्यानं मला 2 शब्द असं सोडलं की तू सुखान खाणार का, आनंदात राहणार का, तुला कळल. मला माहीत होता पुण्यातल्या गँगच्या संबंधात आहे म्हणजे ही आपल्याला त्रास देणार आहे. त्याला मी एवढंच सांगितलं तुला काय त्रास द्यायचा आहे मला दे, तुला काय करायचं कर, माझं नुकसान कर, वाटलं काय करायचं कर, पण रावसाहेब बसले तर मारू नको. ही गोष्टी करून चालत नाही. तिथनं आम्ही घरी आलो, चौकात आलो. घरनं त्या मार्गाने गेला, मी माझ्या मार्गाने गेलो. ही प्रकरण चालू आहे. तो पोतोर दुसरं एक प्रकरण असलंच बाहेर निघलं. ती प्रकरण कोणचं तर ही शरद सर, त्याचं भाऊ भारत, हनुमंत आणि आनंदराव. ही भाऊसाहेब मस्क्याला मारायसाठी यांचा एक कट शिजत होता आनंदरावच्या घरात. हे कोणालाच माहीत नाही. माझ्या घरापासून 150-200 फूट अंतरावरती राहायला येते. आम्ही आमची शेती त्यांची शेत. भाऊसाहेब मस्क्याला मारायसाठी त्यांचा जी कट शिजत होता ते कोणाला माहीत नव्हतं. 8-15 दिवस त्यांचा ती कट शिजत होता. एक दिवशी त्यातले 2 जण अंता आणि भारत माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ही सगळी माहिती दिली. माझ्या चुलत भावाची पोरं आहे. माहिती दिली पण त्यांनी मला मदत मागायला चालू केली. काय तर भाऊसाहेब मस्क्यानं असं केलं आहे, वाईट मार्गानं ह्याचा काटा काढायचा आहे, असा झालेला आहे. म्हणलं त्यांना मारून चालत नसतं. आज तुमची आबरू जाणार, तुमच्यामुळे आमची जाणार. मारायचं नसते. कशासाठी मारायचं? ती मागचं बघून घेईल की कोण असेल ती. ज्याला तुमचा संशय आला आहे ती माणूस बघून घेईल. नाही म्हणजे ह्याला मारायचंच. मग मारायसाठी मला मदत केली नाही. ह्यानी त्याला मारलं, तिने ह्यांना येऊन मारलं. असं हे वाढत गेलं की त्यांना मी 2 ठिकाणी सहकार्य केलं नाही, रावसाहेबला बी आणि भाऊसाहेबला मारायला. म्हणून ह्यानी मला त्रास द्यायला चालू केला. माझं दंडमोड, बांधमोड, रस्ता आडो, रानात ट्रॅक्टर येणार दम दे. ट्रॅक्टर रानात आलं की मी दम द्यायची. ती काय सांगायची की तुझा ट्रॅक्टर रानात आला पेटवून देणार, तुला मारणार, तुझा ट्रॅक्टर जाळून टाकणार. आणि आमच्या घरातलं एक पत्रकार आहे, तेवढं केस टाकलं तो ट्रॅक्टर सुटणारच नाही, असा दम द्यायची. मग मी पोलीस स्टेशनला जायचो. पोलीस स्टेशनला गेले त्या अधिकारी मला बसवून ठेवायचे, पैसे मागायचे. बरं तुझा ट्रॅक्टर कोणावर आहे बघू, 25,000 रुपये दे. आता माझ्या रानातलं मी भाड्यानं नांगरायला पदरचं पैसे देतो, रान अडवायचं ही
ते अडवायचे आणि पैसे ह्यांना द्यायचं. हे कसं काय पैसे द्यायचं? मी काय पैसे देऊ शकणार नाही. 25,000 रुपये मागितलं एक जणानं. 25,000 त्याला देऊ शकत नाही. त्यात अर्जात नाव आहेत माझी. ह्या अर्जात त्या ज्या अधिकाऱ्यांनी पैसे मिळत ना त्याचं नाव आहे यात. दिवसभर जर असल्या खोट्या अर्जातनी असल्यातनी जर मला बसवून ठेवून माझं 20-20 लाखांचं नुकसान करत असते, मी कसं चालवणार माझा प्रपंच? आज माझं प्रपंच उद्ध्वस्त झाला आहे. इथं 20-20 लाखाचं नुकसान केलं, ते रान अडवून ठेवते ती. परत ह्यात समाधान मच्छिंद्र जाधव आणि अधिकराव महादेव जाधव ही जी आहे ती, त्यांना कोर्टाकडून नोटीस काढलं, माझं नाव घालून आप्पासाहेब गिन्यांदर बसले, तुम्ही हजर राहा म्हणून. त्यांचा काही संबंध नाही कोणाचा, अधिकराव जाधव आणि समाधान मच्छिंद्र जाधव ह्यांचा. मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही मला नोटीस कसं काय काढलं? म्हणलं मी कशाला नोटीस काढतोय, मलाच माहीत नाही. म्हणलं तुम्हाला नोटीस कसं काय निघलं ती? मी त्यांच्या घरी विचारायला गेलो की तुला नोटीस कोणी काढलं, तू कोणाकडे गेलता का? म्हणले आम्हाला माहीत नाही. मग ती नोटीस का काढलं? कोर्टापासून फोन न कोणी न लावता तर येत नाही. ही त्यांची नावं कोणी सांगितली तर दिली कोणी, त्याची चौकशी व्हायला पाहिजे. सगळं खोटं चाललं जातं आहे. प्रत्येक गोष्ट खोटी चालवून खोटं सांगून डिपार्टमेंट ताकद घेतली जाते आणि त्रास दिला जातो आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या. मग ही सगळं प्रकरण फक्त मला छळ करून त्रास देऊन मला आरे ठेवून डिपार्टमेंटची ताकद घेऊन आरे ठेवल्या जाते आणि बाह्य माणसाची वापर केला जातो आहे. आम्हाला आरे ठेवलं जातं आहे. तर ही सगळं माझं संवादनीकरण अडवून ठेवलं आहे. तिथं उतार आहे माझ्याकडं 259 गट नंबर आहे. 2,500 ते 3,000 फूट पाईपलाईन आहे माझ्याकडे. ते दुसरा उतार आहे विहिरीचा, सामायिक विहिरीचा गट नंबर आहे 240. ती सुद्धा माझ्याकडे उतार आहे. ह्यात उतार आहे ती. दुसरी गोष्ट सांगतो की रानात गेले की जाऊन देत नाही. ती विहिरीवरची मला दिली जातो दम दिला आणि थांबावलं गेलं, तू पोलीस स्टेशनला तुला मारीन, पोलीस स्टेशन नाही असा दम देऊन मला थांबवून ठेवलं. तेच मी फिरायचं बंद झालं सगळं. तर ह्यानी विहिरीची मोटर फिल्टर टाकलं सगळं काढून गेलं चालू आटोसी सगळं. आणि ज्याचा विहिरीचा हिस्सा नाही असा तिथं माणूस आहे शरदचा भाऊ भारत, त्यानं पाईपलाईन करून ती भिजवत बसला आहे. बागात केले त्यानं 2.25 एकर. म्हणजे कसला अन्याय आहे. म्हणजे डिपार्टमेंटची ताकद घेतली जाते आणि आमचं परपंच उद्ध्वस्त केलं जातात आहे. मी वेळापूर पोलीस स्टेशन जे आहे ती कशासाठी आहे? ही खाकीवर्दी आमच्या सेवेसाठी असते, आमचं परपंच उद्ध्वस्त करायसाठी नसते ती. ह्याने माझा परपंच उद्ध्वस्त केला आहे की माझं 20 लाखाचं नुकसान केलं, ही भरपाई कोण देणार? मी तर भरपाई घेणारच आहे. कारण ह्याला जबाबदार कोण राहणार आहे? वेळापूर पोलीस स्टेशन अधिकारी येतात, त्यांची नावं आहेत ती. आणि आता स्वतः जी काय SP साहेब असतील त्यांचं काम आहे, त्यांनी चौकशी करावी. कारण मी डेप्युटी साहेबाला सांगून सुद्धा प्रकरण दाबलं. ही आज माझ्या इतकी वाईट वेळ आली आत्महत्या करायची. जर का हे प्रकरण थांबवलं, ह्याची चौकशी 8 दिवसात नाही केली तर मी स्वतः आत्महत्या करणार आहे, आत्मदहन करणार आहे. ह्याला जबाबदार कोण राहणार? ह्या अर्जात जी काही नावं आहेत डिपार्टमेंट खात्याची आणि ह्या गँगमधली आणि आता जी कोणी SP साहेब असतील ती ह्याला जबाबदार राहणार आहेत. सगळ्यात जास्त SP साहेब जबाबदार राहणार आहेत. का? गँग मोठे आहे. हे गँग कोणाला कधी मारल सांगू शकत नाही. ती मी आज एवढं सांगतोय म्हणजे ही मला मारणार आहे ती लय दिवसाला मला माहीत आहे. मला मारणारा माणूस एखादा एक गणेश बसले आहे. कारण मी पुरावा आहे, पुरावा संपवून टाकण्यासाठी हे सगळं करत होता. मला न्याय असा पाहिजे की SP साहेबांनी स्वतः येऊन जी माझं नुकसान केलं आहे, कुठले अधिकारी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे, अर्जाची चौकशी झाली पाहिजे, मला न्याय मिळाला पाहिजे. नाही मला न्याय मिळाला मी आत्मदहन करणार आहे. ही मला तुम्ही 2 गोष्टी सांगताय. एक तर त्या लोकांपासून तुम्हाला धोका मला आहे अनेकांना, रानात जाऊ देत नाही. हां अडवून ठेवते ती. ट्रॅक्टर राहायला तर तुम्ही मेहनत कशी करणार? मेहनत करायची थांबवून ठेवली आहे. तुमचा ही संघर्ष किती वर्षापासून? अहो बऱ्याच दिवस चालू आहे. आणि ह्या तारखा मांडल्या त्या भाऊसाहेब मस्क्याला ज्यावेळेस मारायला ठरलं तिथं भाऊसाहेब मस्क्याची 2 वर्ष 4 वर्ष अहो 7-8-10 वर्ष होऊन गेली. आज माझं नुकसान एवढं झालं, ह्याची भरपाई कोण देणार? ही द्यायला पाहिजे ना त्यांनी. 8 वर्षापासून तुम्ही जास्तच मी कितीतरी हेल्पड घातलं ते. मी सोलापूर हेल्पड घातलं ते. ही तारीख आहे बघा ह्याच्यावर 19/12/2025. मी स्वतः SP साहेबाला भेटायला गेलो. तिथं गेलं तर भेटून दिलं नाही. हीच मला माहिती द्यायची होती. आज तागायत भेटून बी देत नाही ती आणि रानात बी जाऊन देत नाही. मग मी माझं कुटुंब जागवणार कसं? शेवटी मी माझं अख्खं कुटुंब आत्महत्या करणार, आत्मदहन करणार आहे. 8 दिवसात जर ह्याची चौकशी नाही झाली, सगळ्याच माझ्याकडे कागद आहे, ह्या कागदाची सगळी चौकशी व्हावी. परवा आहे ती माझ्याकडे.